नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचे आपल्या TV6 मराठी या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ खास त्या बहिणींसाठी आहे, ज्यांची लाडकी बहिणींची ई-के-वाय-सी अजूनपर्यंत झालीच नाही. जर तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केला, पण तरीही ई-के-वाय-सी पूर्ण झाली नाही किंवा तुम्हाला सुरुवातीलाच प्रक्रिया समजली नाही, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी तुम्हाला एक मोठी दिलासादायक अपडेट सांगणार आहे. सर्वात मोठी खुशखबर, बहिणींनो, सध्या अनेक ठिकाणी असं सांगितलं जात आहे, की ज्यांची ई-के-वाय-सी झाली नाही, त्या महिला आता बाद झाल्या. पण ही माहिती पूर्णपणे चुकीची आहे. कारण सरकार इतक्या मोठ्या संख्येने महिलांना बाहेर काढणार नाही आणि आता याच महिलांसाठी एक नवीन संधी इथे तयार केली जात आहे. तुमची ई-के-वाय-सी राहिली का? पहिल्यांदा आपण हे समजून घेऊया, की इतक्या मोठ्या प्रमाणात ई-के-वाय-सी का राहिली? कारण पोर्टल नीट चालत नव्हतं, ओ-टी-पी वेळेवर येत नव्हता. अनेकदा एरर येत होतं. शेवटच्या दिवसात खूप गर्दी झाली आणि अनेक महिलांना प्रक्रिया नीट समजली नाही. त्यामुळे अनेकांनी प्रयत्न करूनही ई-के-वाय-सी पूर्ण करू शकले नाही. आता अंदाजानुसार अजूनही 60 ते 70 लाख महिलांची ई-के-वाय-सी झाली नाही. ही खूप मोठी संख्या आहे. म्हणून सरकारलाही आता यावर उपाय करावा लागणार आहे. आता सध्या जे पोर्टल चालू आहे ते फक्त त्या महिलांसाठी आहे, ज्यांची ई-के-वाय-सी चुकलेली आहे किंवा ज्यांना करेक्शन करायची आहे. म्हणजे जर तुम्ही ई-के-वाय-सी केलीच नाही, तर सध्या तुम्हाला त्या पोर्टलवर काहीच करता येणार नाही. मग तुमच्यासाठी काय? आता सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सरकारकडून अशी माहिती येत आहे, की ज्या महिलांची ई-के-वाय-सी झालीच नाही, त्यांच्यासाठी नवीन ऑप्शन आणला जाणार आहे. कधी मिळणारी संधी? अपेक्षा अशी आहे, की एप्रिलच्या शेवटपर्यंत अधिकृत घोषणा होऊ शकते आणि मे 2026 पासून नवीन पोर्टल ऑप्शन इथे सुरू होऊ शकतं. आता नवीन काय याच्यामध्ये बदल होऊ शकतो? यावेळी सरकार काही बदल करू शकतं. प्रक्रिया अधिक सोपी केली जाऊ शकते किंवा ओ-टी-पी सिस्टम सुधारले जाईल. नवीन पर्याय इथे दिला जातील. सर्व्हर लोड कमी करण्याचा इथे प्रयत्न होऊ शकतो. म्हणजे यावेळी तुम्हाला ई-के-वाय-सी करणं अगदी सोपं जाणार आहे. आता तुम्ही काय तयारी ठेवायची आहे? ताईंनो, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. सध्या संधी मिळाल्यावर तुम्ही लगेच ई-के-वाय-सी करू शकता. यासाठी आधीच तयारी ठेवा. तुमचं आधार कार्ड अपडेट करून ठेवा. त्यानंतर मोबाईल नंबर आधारशी लिंक असू द्या. मोबाईल चालू ठेवा आणि अफवांपासून सावध राहा. काही लोक चुकीची माहिती पसरवत आहे, की तुम्ही बाद झालात, आता काहीच होणार नाही. पण अशा गोष्टींवर विश्वास ठेवू नका. कारण अधिकृत अपडेट येणं बाकी आहे आणि तुम्ही इतके दिवस वाट बघितली, तर अजून 10 ते 15 दिवस वाट बघणं इथे आपल्याला काय अडचण आहे. 10 ते 15 दिवस इथे वाट बघा. ज्या वेळेची ई-के-वाय-सी झालीच नाही त्यांच्यासाठी नवीन संधी येणार आहे. मे महिन्यात पोर्टल सुरू होण्याची शक्यता आहे आणि अधिकृत घोषणा लवकरच होऊ शकते. जर तुमची ई-के-वाय-सी अजून झाली नसेल, तर काळजी करू नका. संधी पुन्हा मिळणार आहे. ही माहिती इतर बहिणींपर्यंत नक्की पोहोचवा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी पुन्हा भेटेल नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र. धन्यवाद. टेक केअर. ऑल द बेस्ट.